विद्यार्थ्यांना सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये आपण प्रॉब्लेम सेटमध्ये आलेलो होतो. मी तुम्हाला आज प्रॉब्लेम सेटमधले 7th एक्झाम्पल तुमचं घेणार आहे. 8th एक्झाम्पल आपल्याला नाही आहे, 9th पण आपल्याला नाही आहे, 10th सुद्धा आपला काढलेलं आहे. मग 11th आणि 12th हे 3 एक्झाम्पल्स मी आता घेतो आहे. 7th एक्झाम्पल आपल्याला सांगता आहे की इन फिगर डी इज बिटवीन ए अँड सी. डी इज बिटवीन ए अँड सीचा अर्थ होतो डी हा ए सी साईडवर आहे. ई इज बिटवीन बी अँड सी. ई हा बी सी साईडवर आहे. टी ई सेगमेंट जो आहे हा साईड ए बीला ट्रायंगल ए बी सीच्या पॅरलल आहे. ए डीची लेंथ 5 दिली आहे, डी सीची लेंथ 3 दिलेली आहे आणि बी सी पूर्ण 6.4 आहे. मग आपल्याला बीची लेंथ काढायची आहे. तर इथे मी हा प्रॉब्लेम आता करायला घेतो आहे. आपल्या टेक्स्ट बुकमध्ये मधला 7th प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम सेटमधला. तो प्रॉब्लेम आपण आता घेतो आहे प्रॉब्लेम सेट 1 मधला 7th प्रॉब्लेम. याचं सोल्युशन मी घेतो आहे. आता प्रॉब्लेम तुम्ही लिहायचा आहे. याचं सोल्युशन आपण घेऊ. पहा मुलांना, पहिल्यांदा आपल्याला बी जर काढायचं असेल तर या ए बी सी ट्रायंगलमध्ये डी सेगमेंट हा ए बी साईडला पॅरलल आहे. तर मग मी याच्यामध्ये बी पी टी वापरणार आहे. ए डी अपॉन डी सी इक्वल टू बी ई अपॉन ई सी. तर आपल्याला बी ई काढायचं आहे आणि ई सी दिलेलं नाही आहे, बी सी साईड आपल्याला दिलेली आहे. तर आपण जर इथे बी पी टी वापरलं तर ए डी लागेल आपल्याला. ए डी अपॉन डी सी. ए डी दिला आहे, डी सी दिला आहे, बी ई काढायचं आहे, मग ई सी लागेल. तर आपण पहिल्यांदा ई सी काढू, कारण आपल्याला बी सी माहिती आहे. ई सी आपल्याला काढायचं आहे. हे बी ई जे आहे हे इथे फिगरमध्ये एक्स दाखवलेलं आहे आपल्याला, तर आपण एक्स घेऊ. तर मी आता प्रॉब्लेमला स्टार्ट करतो की लेट बी ई जे आपल्याला काढायचं आहे ते एक्स घेतलं आपण. मग मला ई सी पण लागणार आहे. तर मी असं करणार आहे बी ई प्लस ई सी इक्वल टू बी सी. बी ई प्लस ई सी इक्वल टू बी सी. ई इज बिटवीन बी अँड सी. तर बी ई एक्स घेतलं आहे आपण. ई सीची लेंथ आपल्याला माहीत नाही आहे. बी सी दिले आहे आपल्याला 6.4. हे 6.4 दिलेलं आहे आपल्याला बी सी. बी ई एक्स दिलं होतं, ई सी आपल्याला काढायचं होतं आणि बी सी दिलं होतं आपल्याला 6.4. तर ई सी इक्वल टू 6.4 आणि प्लस एक्स इकडे गेल मी मायनस एक्स. तर ई सीची लेंथ भेटली 6.4 मायनस एक्स, जे आपल्याला फिगरमध्ये दिलं होतं, पण आपल्याला हे काढावं लागेल. आता सेकंड स्टेप घेतो मी. इन ट्रायंगल ए बी सी सेक डी ई जो आहे हा साईड ए बीला पॅरलल आहे. सेक डी ई इज पॅरलल टू साईड ए बी. हे गिवन आहे आपल्याला. देअरफोर मग बी पी टी लावतो आहे मी. देअरफोर ए डी अपॉन डी सी इक्वल टू बी ई अपॉन ई सी. देअरफोर ए डी अपॉन डी सी इक्वल टू बी ई अपॉन ई सी. इथे आपण वापरलेलं आहे बी पी टी. याच्यामध्ये मी व्हॅल्यूज टाकतो. तर इथे 5, टी सीची लेंथ आहे 3, बी ईची लेंथ आहे एक्स आणि ई सीची लेंथ आपण काढली आहे 6.4 मायनस एक्स. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो. 3 इंटू एक्स करतो मी पहिले. 3x इक्वल टू 5 इंटू, हे ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल 6.4 मायनस एक्स, कारण हा बायनोमियल आहे आणि याला 5ने मल्टिप्लाय करायचं आहे, याला पूर्ण याला. तर हे ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल, इंटू 5 घ्यावं लागेल तुम्हाला. ही स्टेप लक्षात ठेवा. 5 इंटू 6.4 मायनस एक्स असं घ्यावं लागेल. मग हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल आता आपल्याला. तर प्लस इंटू प्लस प्लस आणि 5 इंटू 6.4 या दोघांचा प्रॉडक्ट येतो 32.0 म्हणजेच 32, आणि प्लस इंटू मायनस मायनस 5 इंटू एक्स म्हणजे 5x. आता या 5xला मी इकडे घेतो. 3x प्लस 5x
इक्वल टू 32 म्हणजे 8x इक्वल टू 32 आणि मग x इक्वल टू 32/8 देअरफॉर x इक्वल टू 4. मग मी BEची लेंथ मला विचारलेली होती, देअरफॉर BE इक्वल टू x म्हणजेच 4. आणि हे जे 6.4 वगैरे दिले याची लेंथ ज्या दिल्या होत्या AD आणि DCच्या 5 आणि 3 याला काही युनिट वगैरे नव्हतं, सेंटीमीटर वगैरे नव्हतं. मग सेंटीमीटर नसेल तर याला असंही ठेवलं तर चालतं किंवा मग युनिट्स शब्द टाकला तरी चालतो. तर ही झाली BEची लेंथ. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे मुलांना, खूप कठीण पण नाही आहे. आता मी येतो या 11th एक्झाम्पलकडे. 11th एक्झाम्पल आहे आपल्याला इन क्वाड्रिलॅटरल ABCD. हा ABCD क्वाड्रिलॅटरल आहे. याच्यामध्ये ट्रॅपिझियम आहे. हा AD इज पॅरलल टू BC. AD आणि BC पॅरलल आहेत. डायगोनल्स AC अँड डायगोनल BD, डायगोनल AC आणि डायगोनल BD हे इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P. एकमेकांना P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. हा क्वाड्रिलॅटरल जो आहे ABCD हा ट्रॅपिझियम आहे. याची AD आणि BC साईड्स पॅरलल आहे. याचे AC डायगोनल आणि BD डायगोनल एकमेकांना P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. आणि शो करायचं आहे तुम्हाला AP अपॉन PD इक्वल टू AP अपॉन PD इक्वल टू PC अपॉन BP. म्हणजे AP आणि PDचा रेशो आणि PC आणि BPचा रेशो, हे रेशो आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. याच्यासाठी हे मी इथे आता हे प्रॉब्लेम घेतलेला आहे, आपला गिव्हन लिहिलेला आहे आपण इथे. हे प्रॉब्लेम आहे 11th प्रॉब्लेम सेटमधला. आता याच्यामध्ये गिव्हन आहे इन क्वाड्रिलॅटरल ABCD सेग AD इज पॅरलल टू सेग BC. AD सेगमेंट आणि BC सेगमेंट म्हणजे साईड्स पॅरलल आहेत. डायगोनल्स AC अँड डायगोनल BD इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट P. डायगोनल AC आणि BD एकमेकांना P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. प्रूव्ह करायचं आहे AP अपॉन PD इक्वल टू PC अपॉन BP. तर मुलांना ह्या ट्रॅपेझियम आहे आणि ट्रॅपेझियममध्ये हे पॅरलल साईडवरचे जे ट्रायंगल्स असतात हे एकमेकांना सिमिलर असतात. जसा हा APD आणि हा CPB ट्रायंगल आहे, हे दोन ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर असतात आणि यांच्या करस्पॉन्डिंग साईड प्रपोर्शनमध्ये असतात. मग APची करस्पॉन्डिंग साईड CP असते. हे ट्रायंगल असे फोल्ड केल्यावर एकमेकांवर बसत नाही. हा ट्रायंगल पूर्ण फिरून याच्यावर बसतो किंवा ह्या ट्रायंगलला असं पकडून आपल्याला इकडे आणावं लागेल. म्हणजे हा जर मी असा फिरवून याच्यावर आणला, याला मी असं फिरवून याच्यावर आणलं या ट्रायंगलला, तर A आणि C हे करस्पॉन्डिंग असतील. Pवर Pच राहील आणि याच्या Bवर याचा D येईल. म्हणजे करस्पॉन्डन्स जेव्हा दोन ट्रायंगल्स पॅरलल लाईनवरचे ट्रॅपेझियमच्या सिमिलर असतात तेव्हा करस्पॉन्डन्स हे असं असतं APD करस्पॉन्ड्स टू CPB. आता मग यांच्या हे ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणजे APची करस्पॉन्डिंग साईड CP आहे, नंतर याच्या DPची करस्पॉन्डिंग साईड BP आहे आणि ADची करस्पॉन्डिंग साईड BC आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर AP अपॉन CP इक्वल टू DP अपॉन BP इक्वल टू AD अपॉन BC. म्हणजे APचा आणि CPचा रेशो, PDचा आणि BPचा रेशो आणि ADचा आणि BCचा रेशो असे 3 रेशो इक्वल असतात. पुन्हा एकदा सांगतो, APचा आणि PCचा रेशो, PDचा आणि BPचा रेशो आणि ADचा आणि BCचा रेशो हे 3 रेशो इक्वल असतात. पण आता इथे आपल्याला AP आणि PCचा नाही तर AP आणि PDचा रेशो आणि PD आणि BPचा नाही तर PCचा आणि BPचा रेशो. म्हणजे आपल्याला या ट्रायंगलची AP साईड, या ट्रायंगलची CP साईड, याची DP, याची BP, याची AD, याची BC ह्या करस्पॉन्डिंग साईड आहेत. रेशो सारखे असतात APचा आणि CPचा इक्वल टू DPचा आणि BPचा. इथे आपल्याला दाखवायचं आहे APचा रेशो आणि PDचा रेशो आणि PCचा रेशो आणि BPचा रेशो. म्हणजे या दोन साईडचा रेशो आणि या दोन साईडचा रेशो हे आपल्याला इक्वल दाखवायचे आहे. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून घेऊ. मी कसे सिमिलर घेणार आहे हे पहा. या ट्रायंगलचा
हा अँगल आणि या ट्रायंगलचा हा अँगल हे कॉन्ग्रुएंट आहेत आणि याचा हा अँगल आणि याचा हा अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. हे कॉन्ग्रुएंट असण्याचं कारण आहे AD आणि BC पॅरलल आहेत. ही अल्टरनेट अँगल्स होतात फॉर AD पॅरलल BC अँड ट्रान्सव्हर्सल BDसाठी. आणि हे आहेत दोन व्हर्टिकल अँगल्स, म्हणजे या ट्रायंगलचे दोन अँगल्स आणि या दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. तर पहिल्यांदा मी याला टेस्टने यांना सिमिलर दाखवून घेतो, प्रूफ घेतो आम्ही. खूप सोपं एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट आहे की इन ट्रायंगल, आता हा जो ट्रायंगल आहे याला मी APD वाचणार आहे आणि या ट्रायंगलला मी CPB वाचणार आहे, किंवा असं पण वाचू शकतो आपण PAD. याला PAD वाचलं तर याला PCB वाचावं लागेल. ते एक काम करतो, याला APD वाचतो आणि याला CPB वाचतो. APD आणि CPB. तर इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल CPB, तर याला APD वाचलं तर याला CPD वाचावं लागेल, कारण करस्पॉन्डन्स हे असं असतं. असे ट्रायंगल फोल्ड करून बसत नाही, याला असं फिरून याच्यावर आणावं लागतं. तर इथे कॉन्ग्रुएंट सिमिलर दाखवत आहे. मग ट्रायंगल APD आणि ट्रायंगल CPB मध्ये अँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CPB. हे आहेत व्हर्टिकल अँगल्स. त्याच्यानंतर हा अँगल घेतो आता ADP इज कॉन्ग्रुएंट टू CBP. परत एकदा ADP कॉन्ग्रुएंट टू अँगल CBP. हे आहेत अल्टरनेट अँगल्स. ADP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CBP. आता हे कोणाचे अल्टरनेट अँगल्स आहेत डिटेल लिहावं लागेल. अल्टरनेट अँगल्स मी लिहितो तसं लिहायचं. फॉर कोणासाठीचे अल्टरनेट अँगल्स आहेत हे? फॉर सेग AD पॅरलल सेग BC अँड ट्रान्सव्हर्सल BD. फॉर सेग AD हा सेगमेंट, पॅरलल सेग BC अँड ट्रान्सव्हर्सल वापरला आहे आपण BD. तर ADP इज कॉन्ग्रुएंट टू CBP. हे दोन अँगल्स आपण घेतले करस्पॉन्डिंग अँगल्स, याचा D तर याचा B, कारण हे आहेत अल्टरनेट अँगल्स फॉर सेग AD पॅरलल सेग BC अँड ट्रान्सव्हर्सल BD. मग देअरफॉर ट्रायंगल APD इज सिमिलर टू ट्रायंगल CPB. हे झाले टेस्टने सिमिलर. मग ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्स प्रपोर्शनमध्ये असतील. देअरफॉर AP अपॉन CP. आता हे जे AP अपॉन CP इक्वल टू PD अपॉन PB इक्वल टू AD अपॉन CB झाले करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि आता मी काय करतो आहे दॅट इज, आता पहा AP अपॉन CP, तेव्हा आपल्या या टूप्रूमध्ये AP आहे आणि CPच्या ऐवजी PC म्हटलेलं आहे. आता CP आणि PC एकच असतं. याला CP म्हटलं काय, ह्या साईडला CP म्हटलं काय आणि PC म्हटलं काय, एकच साईड असते. तर याला मी एक काम करतो, मग AP अपॉन CPला मी PC लिहून घेतो, कारण टूप्रूमध्ये त्याला PC म्हटलेलं आहे. CPला करस्पॉन्डन्सनुसार आपण AP CP लिहिलं. नंतर इक्वल टू PDला तसंच ठेवतो मी, टूप्रूमध्ये पण आपल्या PDच आहे. आणि हे BP जो आहे PBला BP म्हटलेलं आहे, ते PBच्या ऐवजी मी BP करतो. हे 3 रेशोज इक्वल आहेत, मग हे 3 इक्वल आहेत, तर मग ह्या 3पैकी हे 2 इक्वल आहेत. AP अपॉन CPच्या ऐवजी मी लिहिलं आहे PC. CP आणि PC एकच असतं. मग तुम्ही म्हणाल CPला PC का केला, कारण इथे PC आहे टूप्रूमध्ये. नंतर PD आपल्याला टूप्रूमध्ये PDच म्हटलं होतं. आणि हा PB जो आहे, PBला
मी इथे टू प्रूव्हमध्ये बी पी म्हटलेलं आहे, तर पी बीला मी बी पी म्हटलं. पी बी बी पी ही एकच साईड असते, एकच सेगमेंट असतो. तर इथे करस्पॉन्डन्स जे घेतलं होतं मी ए पी डी आणि सी पी बी, ते करस्पॉन्डन्सनुसार नावं आले होते. ए पी अपॉन सी पी इक्वल टू पी डी अपॉन पी बी इक्वल टू ए डी अपॉन सी बी. तर हे मी सरळ करून घेतलं आहे. आता मी अल्टरनेंडो प्रॉपर्टी लावतो आहे. अल्टरनेंडो प्रॉपर्टी तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्षी आपण इक्वल रेशोजच्या प्रॉपर्टी शिकलो होतो. कंपोनेंडो, डिव्हिडेंडो, त्याच्यानंतर अल्टरनेंडो, त्याच्यानंतर कंपोनेंडो, डिव्हिडेंडो. ही अल्टरनेंडो प्रॉपर्टी आपल्याला सांगते की जर इफ टू रेशोज आर इक्वल, जर दोन रेशोज इक्वल असतील तर त्यांच्या फर्स्ट टर्म्सचा रेशो आणि सेकंड टर्म्सचा रेशो हे रेशोसुद्धा इक्वल असतात. इफ टू रेशोज आर इक्वल देन द रेशो ऑफ देअर फर्स्ट टर्म्स म्हणजेच अँटीसिडंट्स अँड रेशो ऑफ देअर कॉन्सिक्वेंट्स आर ऑल्सो इक्वल. तर मी आता ती प्रॉपर्टी लावतो आहे मी. देअरफोर हे दोन रेशोज इक्वल आहेत, तर बाय अल्टरनेंडो प्रॉपर्टी लावतो आहे मी. आणि अल्टरनेंडो प्रॉपर्टी सांगते की दोन रेशो इक्वल असतील तर त्यांच्या फर्स्ट टर्म्सचा रेशो म्हणजे ए पी आणि पी डीचा रेशो, हे दोन रेशो इक्वल आहेत, तर त्यांच्या फर्स्ट टर्मचा रेशो म्हणजे ए पी आणि पी डीचा रेशो म्हणजे ए पी अपॉन पी डी, आणि त्यांच्या सेकंड टर्म्सचा रेशो म्हणजे पी सी आणि बी पीचा रेशो. जर हे दोन रेशो इक्वल असतील तर अल्टरनेंडो प्रॉपर्टीनुसार, इक्वल रेशोची प्रॉपर्टी आहे ही, अल्टरनेंडो प्रॉपर्टीनुसार यांच्या फर्स्ट टर्म्सचा रेशो म्हणजे ए पी अपॉन पी डी आणि यांच्या सेकंड टर्म्सचा रेशो म्हणजे पी सी अपॉन बी पी, हे दोन रेशोसुद्धा इक्वल असतील. इज प्रूव्ड म्हणेल मग मी आता इथे. ते अशा पद्धतीने हे 11th एक्झाम्पल आहे आपल्या प्रॉब्लेम सेटमधलं, प्रॉब्लेम सेट फर्स्टमधलं. त्याच्यानंतर आता लास्ट 12th एक्झाम्पलकडे येऊ आपण. ही ॲक्टिव्हिटी आहे. इन फिगर एक्स वाय इज पॅरलल टू ए सी. हा एक्स वाय जो आहे हा ए सीला पॅरलल आहे. त्याच्यानंतर इफ 2ax इक्वल टू 3bx म्हणजे axची टॉईस इक्वल टू bxची थ्राईस, म्हणजे आपल्याला हा ट्रायंगल ए बी सी दिला आहे. याच्यामध्ये एक्स वाय हा ए सी साईडला पॅरलल आहे. आणि मग पुढे आपल्याला दिला आहे या दोन ए एक्स आणि बी एक्समधलं रिलेशन दिलं आहे की ए एक्सची दुप्पट इक्वल टू बी एक्सची तिप्पट, हे ते दिलेलं आहे. टॉईस ए एक्स, इफ टॉईस ए एक्स इक्वल टू 3bx अँड एक्स वायची लेंथ दिलेली आहे आपल्याला, एक्स वाय सेगमेंटची लेंथ दिलेली आहे 9. देन कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सी. ते ए सीची व्हॅल्यू काढण्यासाठी ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. पुन्हा एकदा समजावून सांगतो. ए बी सी ट्रायंगल आहे, याच्यामध्ये एक्स वाय ए सीला पॅरलल आहे. त्याच्यानंतर ए एक्सची दुप्पट आणि बी एक्सची तिप्पट इक्वल आहेत. जर एक्स वायची लेंथ 9 असेल तर ए सीची लेंथ काढा, असा हा प्रॉब्लेम आहे. आणि हे प्रॉब्लेम ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात आपल्याला हा दिलेला आहे. मी इथे घेतलेला आहे. हा 12th प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम सेट 1मधला. हा आता आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे, तो कंप्लीट करायचा. हे इथे मी लिहिलं आहे. इन फिगर एक्स वाय इज पॅरलल टू सेग ए सी. एक्स वाय हा सेग ए सीला पॅरलल आहे. बाकी सगळं मी दिलेलं आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सी. ए सीची व्हॅल्यू काढण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. तर आता ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करतो आहे आपण. 2ax इक्वल टू 3bx हे दिलेलं होतं आपल्याला की ए एक्सची टॉईस इक्वल टू बी एक्सची थ्राईस. आता इथे ए एक्स अपॉन बी एक्स हा रेशो कसा घेतला बा, हा जो बी एक्स इंटू आहे इथे, हा इंटू बी एक्स इकडे आला तर हा डिवायडेड बाय बी एक्स झाला, म्हणजे ए एक्स अपॉन बी एक्स. हे बघा इथे इंटू बी एक्सला इकडे आणलेला आहे आणि इंटू 2ला इकडे नेलेलं आहे. ते इंटू बी एक्स इकडे डिवायडेड बाय बी एक्स होईल आणि इंटू 2 इकडे डिवायडेड बाय 2 होईल, म्हणजे ए एक्स इंटू बी एक्स इकडे आला म्हणजे ए एक्स अपॉन बी एक्स इक्वल टू, आणि हा 2 इकडे आला तर हा होईल 3/2. तर इकडे 3 आहेच, हा इंटू 2 इकडे आला तर हे 3/2 होईल आणि इंटू बी एक्स इकडे नेलं तर ए एक्स अपॉन बी एक्स होईल, म्हणजे ए एक्स अपॉन बी एक्स इक्वल टू 3/2. आता इक्वल रेशोची कंपोनेंडो प्रॉपर्टी वापरलेली आहे. कंपोनेंडो प्रॉपर्टी काय सांगते की जर टू रेशोज इक्वल असतील, दोन रेशोज इक्वल असतील तर त्यांच्या फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म अपॉन सेकंड टर्म. इफ टू रेशोज आर इक्वल देन फर्स्ट टर्म, पहिल्या रेशोची फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म अपॉन सेकंड टर्म
ए एक्स अपॉन बी एक्सची फर्स्ट टर्म ए एक्स आहे प्लस सेकंड टर्म म्हणजे बी एक्स अपॉन सेकंड टर्म म्हणजे बी एक्स, फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म अपॉन सेकंड टर्म. मग इक्वल टू याचं पण तसंच होईल. फर्स्ट टर्म म्हणजे 3 प्लस सेकंड टर्म म्हणजे 2 अपॉन सेकंड टर्म म्हणजे 2. आता हा रेशो मग आता ए एक्स प्लस बी एक्स, ए एक्स आणि बी एक्सची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला ए बी मिळते, कारण हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहे. जर ए एक्स सेगमेंट आणि बी एक्स सेगमेंटला ॲड केलं तर आपल्याला ए बी सेगमेंट भेटतो. तर ए एक्स आणि बी एक्स या दोघांची सम केली आहे ए बी अपॉन बी एक्स इक्वल टू, तर या दोघांची सम होईल 5 आणि बाय 2. म्हणजे हा जो रेशो आहे ए एक्सचा ए बी आणि बी एक्सचा रेशो मिळाला तुम्हाला ए बी अपॉन बी एक्स. ए बी साईड आणि बी एक्स साईड यांचा रेशो आहे 5/2. इथे 1 नंबर आहे. आता पुढे म्हटलेला आहे ट्रायंगल बी सी ए. हे बघा, हा ट्रायंगल बी सी ए इज सिमिलर दिलं आहे आपल्याला ट्रायंगल बी वाय एक्स. बी सी ए आणि बी वाय एक्स हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कसे सिमिलर आहेत पहा, इथे एक्स वाय जो आहे हा ए सीला पॅरलल आहे आणि हा बी अँगल जो आहे हा या दोन्ही ट्रायंगलचा कॉमन अँगल आहे. मग इथे इन ट्रायंगल बी सी ए अँड ट्रायंगल बी वाय एक्स अँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स बी वाय कॉमन अँगल. नंतर हे दोन पॅरलल आहेत ए बी आणि ए सी, तर हा वाय अँगल आणि हा सी अँगल हे कॉन्ग्रुएंट होतील, कारण हे पॅरललचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तुम्ही लक्षात ठेवायचं की जर हा एक्स वाय सेगमेंट ए सीला पॅरलल असेल तर हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल हे सिमिलर होत असतात ए ए टेस्टनी. तर इथे हा मोठा ट्रायंगल पहिले घेतला आहे, हा ट्रायंगल नंतर घेतला आहे. इन ट्रायंगल बी सी ए अँड ट्रायंगल बी वाय एक्स हे कसे सिमिलर आहेत पहा. तर बी सी एचा बी अँगल म्हणजे ए बी सी आणि बी वाय एक्सचा बी अँगल म्हणजे एक्स बी वाय हे कॉन्ग्रुएंट आहे, कॉमन अँगल आहे. नंतर बी सी ए ट्रायंगलचा बी सी ए अँगल म्हणजे हा अँगल आणि बी वाय सी ट्रायंगलचा बी वाय एक्स अँगल म्हणजे हा अँगल. हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, कारण हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत फॉर सेक एक्स वाय, पॅरलल सेक ए सी अँड ट्रान्सव्हर्सल बी सी. तर मग हा ट्रायंगल बी सी ए ट्रायंगल आणि बी वाय एक्स ट्रायंगल्स हे सिमिलर झाले ए ए टेस्टनी, कारण करस्पॉन्डिंग अँगल्सच्या दोन पेअर्स यांच्यामध्ये कॉन्ग्रुएंट आहेत. तर हे जे दोन ट्रायंगल असतात, एका ट्रायंगलमध्ये हा याला पॅरलल काढला असेल तर मग हा छोटा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल ओरिजिनल हे एकमेकांना ए ए टेस्टने सिमिलर असतात. इथे रिकामी जागा भरायची होती ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साईड्सचे रेशो सारखे असतात. मग देअरफोर याचे तिन्ही करस्पॉन्डिंग साईडचे रेशो सारखे असतील, तर जे आवश्यक आहे त्याच्यामध्ये ते घेतलेले आहे. हे बघा इथे घेतलेलं आहे बी ए अपॉन बी एक्स, बी ए अपॉन बी एक्स इक्वल टू ए सी असा उलटा घेतला आहे, कारण आपल्याला ए सी काढायचा आहे म्हणून मग सी एच्या ऐवजी ए सी म्हटलं आहे. तर ए सी अपॉन एक्स वाय, कारण या सी एला आपल्या प्रॉब्लेममध्ये ए सी म्हटलेलं आहे. दोन ठिकाणी उल्लेख आहे ए सीची व्हॅल्यू काढा, इथे पण ए सी म्हटलं आहे. तर इथे सी ए न वाजता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, मग याची बी सी साईड आणि याची बी वाय साईडचा रेशो, नंतर याच्या सी एला ए सी म्हटलेला आहे आणि याच्या वाय एक्स म्हणजे एक्स वायचा रेशो म्हणजे ए सी अपॉन एक्स वाय इक्वल टू बी ए अपॉन बी एक्स. तर हे तीन रेशो सारखे असतील. तर हे पहा असे घेतलेलं आहे. पहिला बी ए अपॉन बी एक्स, हे बघा पहिला रेशो इक्वल टू दुसरा रेशो घेतलेला आहे ए सी अपॉन एक्स वाय. दोनच रेशो घेतले. आता पहा हा तीन घ्यायची काही गरज नाही, इथे दोनच रेशो, कारण ए सी काढायचा आहे एक्स वाय दिला होता आणि बी ए म्हणजे ए बी, बी ए आणि ए बी, बी ए काय ए बी काय एकच आहे. तर बी ए आणि ए बी सेम असल्यामुळे बी ए अपॉन बी एक्स हा रेशो तुम्हाला माहिती होता. बी ए म्हणजे ए बी अपॉन बी एक्स, तर बी ए अपॉन बी एक्स म्हणजेच ए बी अपॉन बी एक्स. तर हा रेशो तुम्हाला माहिती होता आणि याच्यामध्ये ए सी काढायचं होतं, एक्स वाय तुम्हाला माहिती आहे. तर बी ए अपॉन बी एक्स म्हणजेच ए बी अपॉन बी एक्स हा रेशो आपण काढला आहे 5/2 फ्रॉम 1 मधून, आणि ए सी आहे काढायचा
आणि एक्स वायची व्हॅल्यू दिलेली आहे 9. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. इथे डायरेक्टच तुम्हाला ए सीची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. तर आपण जरा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ए सी इंटू 2 घेऊ आपण, म्हणजे 2 AC होतील इक्वल टू 9 इंटू 5 होतील 45. मग ए सी इक्वल टू 45/2 आणि मग देअरफॉर ए सी इक्वल टू 45ला जर 2ने तुम्ही डिवाईड केला तर होईल 22.5. म्हणजे ए सीची व्हॅल्यू येते मग इथे 22.5. तर अशा पद्धतीने हे थर्ड एक्झाम आपल्या 12th एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे ॲक्टिव्हिटी. ही 3 एक्झाम्पल्स, उरलेले एक्झाम्पल्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल.